नमस्कार मंडळी, क्रिशफीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचं जर वय वर्ष 60 असेल तर अशा लोकांनी सकाळी उठून 5 पाने खावीत. त्यामुळे 100 वर्ष तुम्ही आजारी पडणार नाही. 250 आजार यामुळे बरे होतात आणि शुगर आणि BP झटक्यात कमी करणारे हे औषध आहे. वयाच्या 60 नंतर शरीरामध्ये खूप बदल होऊ लागतात. काहींना सांधेदुखी होते, काहींच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होतात, तर काहींची कंबर सतत दुखत राहते. काहींची हाडे एवढी कमकुवत होऊन जातात की जणू त्यांच्यामध्ये ताकदच शिल्लक राहत नाही. शरीरामध्ये अशी एक वेगळीच कमजोरी चिकटून बसते. पायात ताकद राहत नाही, नसा दबल्या गेल्यासारखं वाटतं आणि रोजच्या साध्या हालचालीसुद्धा खूप त्रासदायक वाटू लागतात. अशावेळी आपण काय करतो? लगेच आपण दवाखान्यामध्ये जातो आणि तेथे कितीही महागडी औषधं असली तरीसुद्धा घेतो आणि त्यांचा परिणाम फक्त काही दिवस टिकतो, जोपर्यंत ते आपण घेतो तोपर्यंत. 2 दिवस आपलं हलकं अंग वाटतं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना आपल्याला, तीच कमजोरी आपल्या शरीरामध्ये परत येते. आजार जणू आपल्या अंगाशी चिकटून बसतात आणि सुटायलाच तयार नसतात. पण या सर्व समस्यांवर एक वेगळा नैसर्गिक उपाय आहे आणि तोही आयुर्वेदिक आणि पूर्णपणे घरगुतीसुद्धा. पुण्यातील एका अनुभवी डॉक्टरांनी हा उपाय सांगितला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर स्वतः वयाची 70वी पार केलेली आहे, पण त्यांची ऊर्जा आणि शरीराची ताकद पाहून कोणीही त्यांचं खरं वय ओळखूच शकत नाही. त्यांची कधीच कंबर दुखत नाही आहे, गुडघेदुखीचा त्यांना त्रास होत नाही आहे, सांधे ठणठणीत आहेत, पायांमध्ये ताकद भरपूर आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही. जेव्हा त्यांना आपण विचारलं की तुमचं वय एवढं 70 असूनही तुम्ही एवढे तंदुरुस्त कसे आहात, तेव्हा त्यांनी हसत सांगितलं की कोणतीही महागडी औषधं मी वापरत नाही, एक साधा घरगुती उपाय ते दररोज करतात. त्यांनी सांगितलं की तो उपाय इतका सोपा आहे की त्यासाठी 1ही रुपया ते खर्च करत नाही, पण त्याचा परिणाम इतका प्रभावी आहे की तुमच्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष साचून बसलेली कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, नसा दबणं, पायांमध्ये ताकद नसणं, सततची कमजोरी असणं, चक्कर येणं, असे सर्व त्रास जे आहेत ते हळूहळू नाहीसे होतात. आता वेळ आली आहे त्या लपलेल्या वेदना बाहेर काढण्याची आणि शरीर पुन्हा एकदा तरतरीत, मजबूत आणि उत्साही बनवण्याची. हे डॉक्टर जे आहेत त्यांनी सांगितलेला हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर फक्त 2 ते 3 दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल आणि 5 दिवसानंतर तुमचं शरीर इतकं हलकं आणि सक्षम वाटेल की कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील अशक्तपणा, सांधेदुखी हे शब्दही तुम्हाला परके वाटायला लागतील. आजचा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला नक्कीच समाधान पण मिळेल आणि त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ हातातील सर्व कामं सोडून तुम्ही बघावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत जातील. त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा, त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशीच आरोग्यविषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं सध्याचं वय काय आहे, तुमचं सध्या काय दुखतं हे सुद्धा सांगा. तर मग चला, आता वेळ वाया न घालवता लगेचच आपण 100% नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय जाणून घेऊयात, जो केवळ तुमचं दुखणं नाही तर संपूर्ण शरीराची ताकद आणि ऊर्जा परत आणणार आहे. पुण्यातील एका अनुभवी आणि आदरणीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक उपाय सांगितला आहे जो केवळ परिणामकारकच नाही आहे तर पूर्णपणे घरगुती देखील आहे आणि नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे या उपायासाठी तुम्हाला 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही. आजकाल आपण बघतो की जर आपण थोड्याशा वेदना जरी झाल्या तरी दवाखान्यात जातो तर डॉक्टर आपल्या अंगावरती एक नजर टाकतात किंवा मग हात लावला तरी 100 रुपयांची नोट घेतलीच जाते समजा. आणि एवढं सगळं करूनही काय होतं, काही दिवस गुडघेदुखी थोडी कमी झाल्यासारखं वाटतं, कंबरदुखी थोडीशी सैल वाटते, पण काही दिवसांनी पुन्हा तेच दुखणं, तीच वेदना परत येते. म्हणजे औषध फक्त वेदना दडपवण्यासाठी असतात, मूळ कारण कधीच बरं होत नाही. याशिवाय दवाखान्यातील जास्त औषधं खाल्ल्यामुळे शरीरावरती उलट परिणाम होतच असतो. सततच्या गोळ्या आणि इंजेक्शन्समुळे शरीरातील हाडे कमजोर होत जातात, मेंदूवरती परिणाम होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या बरं होण्याची क्षमता कमी होऊन जाते.
आपण सगळेच जाणतो की जास्त औषधं घेणं हे शरीरासाठी हानिकारकच असतं. त्यामुळे डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरामध्येच उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपायांनी शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देणं योग्य आहे. आता हे पुण्यामधील या 70 वर्षांच्या आयुर्वेदाचार्यांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या काही अमूल्य प्राचीन उपचार पद्धतीचा आधार घेऊन हा उपाय आपल्याला सांगितला आहे. तर ते डॉक्टर म्हणतात की तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे आणि त्याचं रक्षण औषधाने नाही तर निसर्गानेच करावं लागतं. त्यामुळे त्यांनी सांगितलेला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे. यात वापरले जाणारे साहित्य आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रोज वापरलं जातं, पण योग्य प्रमाण, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरलं तरच ते औषध बनत असतं. अन्यथा त्याचा शरीरावरती चुकीचा परिणाम होऊ शकतो. 5 पाने आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहेत. मंडळी, तुमचं वयवर्ष 60च्या वरती असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. तुम्हाला वयाच्या 60 नंतर अशक्तपणा जाणवत असतो, कारण याच वयापासून आपल्या उतार वयाचा प्रारंभ सुरू होत असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी 5 आयुर्वेदिक पाने सांगणार आहे जी जर रोज तुम्ही चावून खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे कधीच दवाखान्याची पायरी चढण्याची गरजच पडणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा मग तुम्ही पुरुष असाल, तुमचं वय किती पण असू द्या, तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही 5 आयुर्वेदिक पाने आता इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला तुम्हाला चावून खायची आहेत. 1 रुपया पण खर्च न करता तुमच्या घराच्या शेजारीच ही पाने तुम्हाला सहज मिळू शकतात. परंतु तुम्हाला या औषधी पानांची आतापर्यंत माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत होता, म्हणजेच सारखं दवाखान्याला जात होता. मी अशी 5 आयुर्वेदिक पाने तुम्हाला सांगेल की जे खाल्ल्यानंतर तुमची शुगर आणि BP तर कमी होणारच आहे, परंतु तुम्हाला जो या वयामध्ये आता बघा तुम्हाला अशक्तपणा येत असेल, थकवा येत असेल किंवा मग तुम्हाला त्रास होत असेल तर तो सर्व आता निघून जाणार आहे. एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही 5 औषधी पाने सांगितले आहेत. त्यांच्याकडून ही महत्त्वाची माहिती आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुमचं रक्त जे आहे तर ते शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने तुमच्यासाठी फार लाभदायक आहे. त्वचेचा आजार असल्यास तुम्हाला तर कढीपत्त्याच्या पानांचं तुम्हाला सेवन करायचं आहे. त्वचेचे जर आजार तुमच्या घरामधील कोणत्याही व्यक्तीला असू द्यात किंवा मग तुम्हाला असेल तर कढीपत्त्याचं सेवन जास्तीत जास्त करायचं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता यामध्ये काय असतं बघा, कढीपत्त्याच्या पानांमध्ये ज्या तुम्हाला त्वचेमध्ये रोग होऊ नये किंवा रोग झाला तरी तो नष्ट होतो. कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल गुण असतात आणि अँटीफंगल गुण असल्यामुळे तुमच्या त्वचेचे आजार जे आहेत तर ते पूर्णपणे नाहीसे होत असतात. जर तुम्ही हा उपाय नेमक्या पद्धतीने केला तर फक्त 2 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागतो. शरीर हलकं वाटू लागतं, सांधे थकवा विसरून जातात आणि गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हळूहळू ओसरायला लागते आणि 5 दिवसांनी तुम्हाला तुमचं शरीर पुन्हा एकदा जसं 30च्या वयामध्ये होतं तसं तरतरीत आणि जोशपूर्ण वाटू लागतं. तुमच्या हाडांमध्ये पुन्हा ताकद निर्माण होते, पायांमध्ये स्थैर्य येतं आणि नसांमध्ये ज्या दबल्या गेल्यासारखं वाटतं त्या पुन्हा सामान्यपणे कार्य करायला सुरुवात करतात. हा उपाय केवळ सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा मग कंबरदुखी पुरता मर्यादित नाही, तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरातल्या आजारांवरती परिणाम करणार आहे. शरीरामध्ये लपून बसलेली वेदना, थकवा, अशक्तपणा आणि हाडांचे विकार हे सर्वजणू हळूहळू नाहीसे होतात. आता तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण या पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला या उपायाचं नेमकं साहित्य, त्याचे योग्य प्रमाण, तो कशा प्रकारे ठीक करायचा आहे हे अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. हा उपाय म्हणजे 100% आयुर्वेदिक, सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे. पण त्याची पद्धत अचूक समजून घेतली नाही तर फायदा होण्याऐवजी शरीराला त्रास होऊ शकतो. मग तयार आहात का जाणून घ्यायला तो असा कोणता उपाय आहे जो 80 वर्षाचे डॉक्टर अजूनही रोज करतात आणि आजही ठणठणीत, निरोगी आणि ऊर्जावान आहेत? आता उपाय बघा, काळी मिरी 3 ते 4 दाणे बारीक कुटून, दुसरा घटक आहे ते म्हणजे आलं छोटंसं तुकडा बारीक किसून, आणि तिसरा घटक आहे 1 ग्लास दूध फक्त 2 उकळी देऊन गरम करायचं आहे.
आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या औषधी पेयामध्ये अजून काय घालायचं आहे आणि हे कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीने प्यायचं आहे. कारण योग्य वेळ आणि योग्य पद्धत पाळली नाही तर या उपायाचा संपूर्ण फायदा मिळत नाही. त्यामुळे आपण पुढे सांगणारच आहोत, जिथे मी नेमकं सांगते हे औषध कधी घ्यायचं, कशा पद्धतीने प्यायचं आणि त्याचे परिणाम किती दिवसांमध्ये दिसतात. आता बघा, हा उपाय पूर्णत्वाला पोहोचतो तो या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती. आपण आधी काळी मिरीचं दाणे जे आहे ते बारीक कुटले, त्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा किसून घेतला आहे आणि दोन्ही एकत्र करून त्याच्यामध्ये 1 ग्लास दूध मिसळून गॅसवर उकळायला ठेवलं आहे. आता ते मिश्रण 2 उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून साधारण 5 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते कोमट होईल. म्हणजे ना फार गरम असेल ना फार थंड असेल. कोमटपणा म्हणजे औषधासाठी अगदी योग्य तापमान, ज्यामुळे शरीर ते सहजपणे पचवू शकतं आणि त्यातील औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषले जाऊ शकतात. आता हे कोमट झालेलं दूध गाळून एका छोट्या ग्लासमध्ये ओतून तुम्हाला घ्यायचं आहे. या टप्प्यावरती तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू त्याच्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे खडी पत्री साखर. आता बाजारामध्ये 2 प्रकारची खडी साखर मिळते, एक साधी असते आणि दुसरी पत्री खडी साखर असते. यामध्ये तुम्हाला पत्री खडी साखर वापरायची आहे. ही तुम्हाला अगदी सहजपणे 5 रुपयांमध्ये मिळून जात असते. पत्री खडी साखर म्हणजे शरीराला थंडावा देणारे, नसा मोकळ्या करणारे आणि हाडांना बळकटी देणारे गुणधर्म या साखरेमध्ये असतात. विशेष म्हणजे ही साखर शरीरातील कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवत असते, ज्यामुळे हाडं मजबूत आणि लवचिक बनत असतात. तुम्हाला काय करायचं आहे, पत्री खडी साखरेचा 1 चमचा घ्यायचा आणि तो बारीक कुटून घ्यायचा आहे. नंतर हा कुटलेली पावडर सदृश्य भाग त्या कोमट दुधामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवायचा आहे. आता तुमचे हे औषधी पेय तयार आहे, ज्यामध्ये काळी मिरीचे उष्ण गुणधर्म, आल्याची सूज कमी करणारी ताकद आणि दुधाचे पोषण करणारे घटक एकत्र मिसळले आहेत. या पेयाचं सेवन कधी आणि कसं करायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे पेय जे आहे तर याचं सेवन झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी प्यायचं आहे, कारण रात्री शरीर विश्रांती घेत असताना औषध शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतं आणि दुरुस्तीचं काम करत असतं. यावेळी घेतलेलं दूध शरीरातील थकवा दूर करतं, नसा मोकळ्या करतं आणि झोप शांत गाढ होत असते. हा उपाय सलग 3 दिवस केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील. शरीरामध्ये हलकं वाटेल, गुडघे आणि कंबर यातील वेदना कमी होतील आणि पायांमध्ये ताकद परत येईल. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, जर तुम्हाला शुगर म्हणजे मधुमेह असेल, तर BP म्हणजे रक्तदाब असेल किंवा मग तुम्ही आधीपासूनच कोणत्याही प्रकारचं औषध घेत असाल, तर हा उपाय करण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि काही वेळा आयुर्वेदिक घटक काही औषधांची प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉक्टरांची परवानगी घेणं नेहमीच योग्य असतं आणि गरजेचं असतं. हा उपाय पूर्णपणे घरगुती, सुरक्षित आणि 0 खर्चाचा आहे. हजारो लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे. त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि हाडांच्या कमजोरीपासून मुक्ती मिळालेली आहे. आयुर्वेद सांगतं, जे औषध निसर्ग देतो त्यासाठी पैशांची गरज नसते, फक्त श्रद्धा आणि नियमितता लागत असते. म्हणून जर तुम्ही हा उपाय नियमितपणे केला, प्रामाणिकपणे केला, तर 3 दिवस केला तर तुम्हाला शरीरामध्ये झालेला बदल हा जाणवणारच आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा जिवंत होण्यास मदत होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.